महाराष्ट्रातील प्रत्येक बातमी सर्वात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवर पोहोचण्यासाठी द महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. गंभीर दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी मी आपणास बोलवलं होतं आणि त्यानुसार आपल्या सर्वांना दीपावलीच्या नवीन वर्षाच्या मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो. पिरियड आता सुरू झालाय आणि आजच जवळजवळ तालुक्यामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी 14 टँकर सुरू झालेले. जसजसा हा काळ पुढे जाईल तशी प्रचंड गंभीर परिस्थिती ही निर्माण होणार आहे आणि म्हणून महत्त्वाचं पाणी येण्याचं साधन म्हणजे पुरंदर उपसा एक आहे आणि म्हणून पुरंदर उपसाच्या पंपांच्या पुढे असणाऱ्या ज्या प्लास्टिकने पंप जाम व्हायचे त्या ठिकाणी बॅरिकेड्स करून स्क्रीन्स करून स्टेनलेस स्टीलच्या प्लास्टिक पंपाच्या सक्शनपर्यंत जाणारच नाही याची दक्षता घेण्याची व्यवस्था मी करून दिलेली आहे. त्याचबरोबर 56 कोटी रुपये हे या पंपांचं रिपेअर्स आणि रिप्लेसमेंट याच्यासाठी 2 टप्पे मी पार केलेत. खरं म्हटलं तर आमदारांची जबाबदारी होती, 2 वर्षापूर्वीच त्यांनी ते करायला पाहिजे होतं, आता नवीन पंप आले असते. परंतु हरकत नाही, मी त्या 56 कोटीची व्यवस्था करत फायनल साधारणतः कृष्णा खोरे महामंडळ आणि मंत्रिमंडळापर्यंत जाता जाता कदाचित 3-4 महिने अजून जातील, लगेच पंप होणार नाहीत. पण आहे त्या पंपांची व्यवस्थित देखभाल करून ते चालवावेत याच्यासाठी मी जलसंपदा मंत्र्यांना पत्र लिहिलं आहे की आमदार आणि आमदारांचे काही लोक ही योजना आपली स्वतःची घराची योजना आहे अशा पद्धतीने दादागिरी करून माझ्या पक्षात प्रवेश करा तर उद्या पाणी तुमच्याकडे सोडतो असं उदाहरण पिसरवेचं झालेलं होतं. महिनाभर पाणी दिलं नाही आणि नंतर मग माझ्या पक्षात प्रवेश करा, पक्षप्रवेश केल्यानंतर सकाळी सुभानडोमध्ये पाणी सोडलं गेलं. माळशिरसला तेच चाललेलं आहे, अगोदर पाणी दिलं नव्हतं आणि मग तुम्ही जिंकली, ग्रामपंचायत जिंकली म्हणून तुम्हाला बिना पैशाचं पाणी. आणि इकडे नायगावच्या लोकांनी 7.5 लाख रुपये गेले 1.5 महिन्यापूर्वी भरलेले आहेत, त्यांना बाकी पाणी नाही. त्यामुळे मी आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून हे सगळं कळवलं आणि त्या बाबतीत क्लिअर कट विकास इंदलकर हा काँग्रेसचा एक कार्यकर्ता आहे जो योजना चालवतोय, अधिकाऱ्यांना दाब करून संपूर्ण हा भ्रष्टाचार तिथे चालला जातोय. ऑनलाईन पैसे दिले जावेत अशा प्रकारची परिस्थिती असताना तिथे रोकडे पैसे 8-8, 10-10 लाख, 5-5 लाख रुपये घेतले जातात. अधिकारी आणि राजकीय बगलबच्चे आणि चालक, योजना चालक विकास याच्या माध्यमातून खूप प्रचंड ब्लॅकमेलिंग हे पुरंदरच्या शेतकऱ्यांना होतं आणि म्हणून ते ताबडतोब कॉन्ट्रॅक्ट रद्द करून पर्यायी व्यवस्था करत नवीन टेंडर काढावं अशा प्रकारची मागणी केली. त्याला मान्यता माननीय जलसंपदा मंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्याची कारवाई पुढच्या काळामध्ये लवकरात लवकर करावी असं देखील मी करतोय, कारण काळ खूप अडचणीचं आहे. काल तहसीलदारांशी मी चर्चा केली आणि तहसीलदारांना सुद्धा पिण्याचं पाणी, त्याचप्रमाणे बरेच बागा आहेत, फळबागा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. सोपे असेल, पोमननगर असेल, पिंपळा असेल, शिवरी असेल, जेजुरीचा ग्रामीण भाग दवनेवाळा असेल, तर या ठिकाणी पाणीच नाही. आता मग त्या जर फळबागा जळून गेल्यानंतर जे शासन 30,000 रुपये एकरी वगैरे देते, त्याच्याऐवजी शासनाने पुरंदर उपसाच्या योजनेतून टँकर भरून द्यावे. कोणाची 1 एकर जागा आहे, त्याला बाग आहे, 200 झाडं आहेत, तर एक टँकर 2 टँकर आठवड्याला अशा प्रकारचं प्लॅनिंग करून द्यावे जेणेकरून फळबागा जगवल्या जातील. अशा प्रकारचं एक नियोजन मी केलेलं आहे. तसं मी तहसीलदारांना सांगितलेलं आहे. उद्या संध्याकाळी, सोमवारी संध्याकाळी मुख्यमंत्र्यांशी सुद्धा 7-7:30ला बैठक आहे. त्या बैठकीमध्ये सुद्धा राज्यभर, निवळ हा इथेच नाही, जिथे कुठे पाणी उपलब्ध असेल तिथे टँकरने जसं पिण्याला आपण पाणी देतोय तसं फळबागा वाचवल्या पाहिजेत, कारण लॉंग टर्म 20-20 वर्षाचं पीक असते आणि म्हणून त्या बाबतीत सुद्धा निर्णय घेण्याचं सांगितलेलं आहे. मला वाटते पाणी, चारा डेपो आणखी एक महत्त्वाचं आहे की लंपीचा रोग असल्यामुळे आपल्याला चारा छावण्या चालू करणं शक्य नाही. त्यामुळे चारा डेपो करणे, शेतकऱ्यांना त्याच्या दारामध्ये चारा देणे, पाण्याची व्यवस्था करणे जनावरांच्या, अशा प्रकारची एक व्यवस्था पुढच्या काही दिवसातच सुरू होईल. मी आज पुन्हा एकदा आपल्याला आश्वासित करू इच्छितो की बरेच वेळ मी आता गेले 2 वर्ष 3 वर्ष 2-3 दिवस इथे आणि बाकीचा वेळ मुंबईत असायचो, पण आता इथून पुढे, कारण काळ खूप गंभीर आहे आणि म्हणून इथून पुढचा काळ फक्त कॅबिनेटची बैठक आणि त्याच्या अगोदरचा मंगळवार आणि बुधवार हे 2 दिवस सोडले तर मी मुंबईत नाही, 5 दिवस मी इथेच थांबणार आहे. कारण खूप बारकाईने शेतकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याकडे आणि पिकांकडे, फळबागांकडे
जनावरांकडे चाऱ्याकडे लक्ष द्यावं लागेल आणि म्हणून मी स्वतः इथे थांबणार आहे. तशी काळजी करण्याचं काही कारण नाही. आज महत्त्वाची गोष्ट मांडकीमध्ये झाली की ज्या मांडकी गावामध्ये प्रचंड सुबत्ता आणि बागायत संपूर्ण क्षेत्र 2 उपसा सिंचन योजनांच्या माध्यमातून झालं होतं. त्याचे जनक हे काकडे साहेब, बाबालालजी काकडे यांच्या पुतळ्याचं देखील उद्घाटन शंभूराजे देसाई यांच्या हस्ते आज झालं आहे. एक खूप चांगल्या प्रकारचा कार्यक्रम तिथे आज देखील पार पडलेला आहे. मी आणखी एक सांगितलेलं आहे की गुंजवणीचं पाणी, मी पत्र दिलं आहे मुख्यमंत्र्यांना की आमचं हक्काचं गुंजवणीचं पाणी आहे आणि ह्या गुंजवणीचं पाणी आम्हाला जिथे जिथे लागतंय ते आम्ही पूर्ण घेणार. त्याच्यानंतर राहिलेलं पाणी कॅबिनेटने जो डिसिजन घेतलेला आहे 60% बारामती आणि 40% अकरोजला, तो आम्ही करणार. म्हणजेच काय, पुरंदर वीर धरणाच्या वरचं तोंडल, माहूर या ठिकाणच्या जेवढ्या उपसा सिंचन योजना आहेत त्यांना आमचं हक्काचं पाणी आम्हाला पूर्ण 12 महिने उन्हाळ्यात सुद्धा मिळालं पाहिजे. नंबर 2, जेऊर मांडकीच्या जसं उपसा सिंचन योजनेत वारल्या बिले मांडकीच्या डोहातून, मांडकीच्या डोहात गुंजवणीचं पाणी आम्हाला जेवढं लागेल तेवढं पाणी मांडकीच्या डोहात सोडण्याचं प्रोव्हिजन करणे. सासवड, जेजुरी या दोन्ही शहरांना लागणारा पाणी पुरवठा आहे तो गुंजवणीच्या पाण्यातून, आणि मग जर उरलं त्याच्यातून तर ते उरलेलं पाणी 60% 40% प्रमाणे होईल आणि त्याला मान्यता तशी झालेली आहे. त्यामुळे पाण्याची निदान काही भागाची मांडकीच्या डोहात पाणी सोडून काही भागाची पिण्याच्या पाण्याची आणि त्याचप्रमाणे शेतीला ऊस जळू नये याची खबरदारी देखील घेतली जाणार आहे. माझ्यामध्ये बरेचसे विषय जाणं. पुरंदर उपसा पदाधिकाऱ्यांचे एक आणखी एक महत्त्वाचा विषय होता की आदरणीय मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जो आता पक्ष बांधणी चालली त्याच्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये आणि हा पर्टिक्युलर आपला दौंड, पुरंदर आणि भोर या 3 ठिकाणची सगळी व्यूहरचना, या 2 सीट निश्चितपणे आपल्याकडे असतील, पुरंदर आणि भोर, त्याची हे रचना करण्यासाठी जबाबदारी देण्यात आली. मी बारामती लोकसभा मतदारसंघाचा अधिकृत संपर्क प्रमुख आहे आणि उपनेता आहे. त्याचबरोबर मग आता जे आपले तालुका प्रमुख होते दिलीपबाबा यादव, त्यांना पुण्याचं जिल्हा प्रमुख केलं गेलं आहे. आमचे हरिभाऊ लोळे आहेत, त्यांना तालुक्याचं तालुका प्रमुख पद दिले गेले आहे. इकडे इनामके बसलेले त्यांना सासवड शहराचं बेसिकचं हे पद दिलेलं आहे. रमेश इंगळे आहेत, ते उपजिल्हा प्रमुख म्हणून काम करतील. अख्खी लिस्ट हे आपल्याला प्रसिद्धीसाठी दिलेली आहे. अतिशय बारकाईने अभ्यास करत, संघटना मजबूत करत, लोकांची सेवा कशी घडेल, ही संघटनेचे 2 फायदे, एक राजकीय फायदा आणि दुसरा कॉमन माणसापर्यंत. एका गणामध्ये सुद्धा 3 भाग करून 3 गावापर्यंत काही कार्यकर्ते आम्ही अपॉइंट केले जेणेकरून लोकांचे प्रश्न आपल्यापर्यंत पोहोचतील. आणि म्हणून ही अतिशय चांगल्या प्रकारची मायक्रो लेवलची संपूर्ण व्यवस्था नवीन केलेली आहे. सगळी पत्र ही मुंबईच्या मध्यवर्ती कार्यालयातून अपॉइंटमेंट झालेले आहेत. एकनाथभाई शिंदे यांच्या आदेशानुसार, त्यांच्या सहीनुसार त्या झालेल्या आहेत. आणि म्हणून मी या सर्व नवीन जेवढे काही उमेदवार आपल्याला याद्या दिलेले आहेत त्यांनाही मी आजच्या या दिवशी मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो की त्यांच्या हातून चांगलं काम घडावं पुढे वर्षभर, 2 वर्ष, आणि त्याच्या माध्यमातून जनतेची सेवा होत, त्यांचंही नाव मोठं व्हावं, पक्षाचंही नाव मोठं व्हावं, एकनाथ शिंदेंचं नाव मोठं व्हावं, अशा प्रकारच्या शुभेच्छा त्यांना देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.